एसटी कर्मचारी बँकेवरून विधानसभेत चर्चा झाली आहे। बँकेत अनागोंदी कारभाराचा आरोप केला जातोय। तर संस्था बर्बाद करण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी आहे। सरकार संचालक मंडळ बरखास्त करणार का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला विचारलाय। तर ही बँक बुडालेली नाही, सभासदांनी ठेवी काढल्यात, अशी माहिती मंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इल्लीगली त्याला तिथं बसवलेला आहे। तो तुमचा अधिकार आहे। रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही। तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते? जर रिझर्व्ह बँकांनी पत्र पाठवलं, त्याची गंभीर दखल सहकार मंत्र्यांना सुद्धा त्याची कॉपी आहे, आपल्याला त्याची प्रत मिळाली असेल, त्यावेळेस आपण लक्ष घातलं असतं तर मला वाटतं की हा सगळा जो काही गोळ निर्माण झाला आणि ही बँक आता बुडीत निघाली हे टाळता आलं असतं। अध्यक्ष महोदय, कार्यकारी संचालक म्हणून ज्यांना नेमण्यात आले आहेत ते जर कोणताही अनुभव नसणारे, आपण म्हटलं तसे 22 वर्षाचे जर असतील आणि कार्यकारी संचालकालाच अनुभव नसेल, तर तात्काळ कार्यकारी संचालक या पदावर, मी बरखास्त करा हा शब्द काढत नाही, पण कार्यकारी संचालक पदावर तुम्ही सरकारी अधिकारी ताबडतोब नेमण्याचं काम कराल का? कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा व त्या जागी प्रशासकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला आहे। त्यामुळं शेवटी आपण चौकशी करून रिपोर्ट घेतला आणि तो रिपोर्ट आपण जर रिझर्व्ह बँकेला पाठवला, मग काही त्याच्यामधल्या कारवाया या सहकार विभागाच्या स्तरावर करण्यात येतील आणि रिझर्व्ह बँकेला पाठवल्याच्या नंतर रिझर्व्ह बँक सुद्धा त्याच्या संदर्भात निर्णय घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।